मराठी व्याकरणातील समास हा अत्यंत महत्त्वाचा भाग मराठी व्याकरणातला. त्याच्यामध्ये आपण शिकत आहोत तत्पुरुष समासाचे हे उदाहरण तुम्हाला एक त्यांनी दिलेलं आहे प्रश्न. याच्यामध्ये त्यांनी प्रश्नामध्ये काय दिलं आहे, प्रतीक्षण, महादेव, आजन्म आणि तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द त्यांनी तुम्हाला ओळखायला सांगितलेले आहेत. तत्पुरुष समासामध्ये काय असते, दुसरं पद महत्त्वाचं असते. समास म्हणजे काय, तर दोन पद एकत्र येऊन जो बनतो शब्द त्याला समास म्हणतात. तत्पुरुष समासामध्ये नेहमी दुसरं पद महत्त्वाचं असते. मग हे जे चार शब्द दिलेले आहेत, प्रतीक्षण म्हणजे क्षणोक्षणी, इथे पहिलं पद महत्वाचं आहे, त्यामुळे हा नाहीये. महान दुसरं आहे महादेव म्हणजे महान असा देव, मग इथे दुसरं पद महत्वाचं आहे देव. आलं लक्षात, म्हणजे हे तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. इथे आजन्म म्हणजे जोपर्यंत आपला जन्म आहे तो, म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे, त्यामुळे हेही नाही होणार. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, म्हणजे इथे दुसरं पद महत्वाचं आहे, त्यामुळे महादेव आणि तोंडपाठ पहिलाच पर्याय आहे. हा पर्याय योग्य आणि बरोबर आहे.